विषय आयट्यात करून टाकला आता. तर गाईच आता आम्ही चाललेले बघा रानामध्ये आणि आमच्या रामभाऊने आणली बघा लस्सी 1 रुपयाची. मस्तपैकी लस्सी पितो आणि त्यांनी पिऊन टाकली लगी, त्यांनी संपवली बी. मी पितो जातो रानात. तर गाईच आता आम्हाला इकडनं कांदा आणायचा, त्यामुळे आम्ही रस्ता डायरेक्ट इकडून केलाय बघा. कांद्यातनं रस्ता केलाय बघा, असा तुम्हाला दाखवतो मी रस्ता. असा रस्ता केलेला आहे. काय करायचं आता, कांद्यातनं आपल्याला माल तर बाहेर काढायला लागणारच आहे ना, त्याच्यामुळं असं केलंय बघा आम्ही नियोजन. कसं आहे, नाद खोळा आहे का, अशी गाडी काढायला लागते बघा आता आपल्याला. तर गाईज फायनली मी गाडी आणून लावलेली बघा इथं आपल्या कांद्याच्या वळकुट्या शेजारी. विषय काय झाला, आपल्याला त्या इकडं माल आणायला काही जागा नव्हती, तेव्हा आपण या कांद्यातनं रस्ता केला बघा. आणि असा तिथनं रस्ता गाडी वगैरे आणली बघा मस्तपैकी अशी आणली, तिकडं नेली वळवली मस्तपैकी आणून लावली. आणि आता मी भरतो बघा कांदा. आपला कांद्याचा वळकुटं बघा किती मोठा आहे. आपल्याला आजचा दिवस जाऊन उद्याचा दिवस जाणार आहे आपल्याला कांदा टाकायला. आणि आमचा रामा गेला गोण्या आणायला. रामा आणतो गोण्या, तुम्हाला दाखवतो. हा बघा आमचा राम आहे, दिसला का, तो गोण्या घेऊन येतोय. कारण आम्हाला गोण्यांमध्ये भरायचं आहे, डायरेक्ट गाडीमध्ये भरायचं, डायरेक्ट कांद्याच्या पुढ्यात नेऊन टाकायचं. ते मात्र आता तोंडाला एवढं का पॅक केलंय. तर वही प्रोटेक्शन विषय काय होतं, ऊन लय लागते बघा. बघा ते ऊन, हे बघा त्याचं ऊन लय लागतंय. मैं काला हो जाऊंगा ना, इसलिए मुझे लगाना पड़ता है. मैं काला हो जाऊंगा, मैं काला पड़ूंगा, इसलिए मैंने लगाया वो सब कुछ. और ये बहुत धूप लगती है इसलिए, नहीं तो टकले का सारा बाल जाएगा. ऐसा हो जाएगा. राम आएगा, हम लोग भरेंगा और खाली करेंगा. चला बघा भरताना दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता, आपण आता कांदा खाली करा आलेलो आहे. आणि ही बघा ही आहे बिशी. कारण ही आपण बिशी जशी टाकली ना मित्रांनो, काय होतं माहिती का, कांदा खराब होत नाही. म्हणजे जो कांदा नासणार आहे तो नासत नाही आणि चांगल्या प्रकारे टिकतो जास्त दिवस. जरी एखादा कांदा नासला तर तो जाग्यावर वाळून घालवतो, एवढी क्षमता असते या बिशीमध्ये. त्यामुळे ही बिशी अशी प्रत्येक शेतकरी टाकतो. माझा ब्लॉग जर शेतकरी बघत असेल तर शेतकरी लगेच समजून जाईल की आम्ही कशामुळे बिशी टाकतोय असा विषय. तर बघू शकता, हे आपण रॅम्प आहे, ह्या रॅम्पवरनं चढून बिशी टाकली बघा. आणि हे आपली गाडीत फुल लोड केला आहे गाडीचा, फुल लोडेड गाडी आहे. आणि आता आम्ही करतो बघा खाली. चल रामा दि गोण्या खांद्यावर, चल उठाव. काहीच गोण्या टाकून आम्ही दमलेलो आहे. आमचा रामा बघा पाणी पित रामा लाजतोय पाणी पिताना धावल्यावर. पाणी पितो दमलो आम्ही लय राहू. कांदा म्हणजे काय तुम्हाला भेट असताला. गाडी आता परत आणून लावली बघा. गाड्याची बेंकतीने रामा घर 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 कांद्याने पडसोबरांची अंजवारी तोंड काळी केली. कांदा भरून काय झालं पण आमचं, काल झालं तोंड आमचं. कांद्याने आई घातली म्हणतोय. काय केलं कांद्याने आई घातली पण काय केलं. तर मला ते पाण्यात चढ लवकर, आपल्याला जायचंय मस्तपैकी जाऊ. कांदा मिनिट भरू अजून एकच खेप झाली तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता वाजलेत बघा 2:14 झाल्यात. आमची एकच खेप झाली आता. आज नामा नाही ना, ती सगळी दिली पडली आज. माझ्याच लोड आलंय. आपण पाणी पितो आता मस्त पैकी. कसं जीवाला वाटतंय बरं थोडं पाणी पिल्यावर. गाव तर हातायची येतो. तर आता कांदा टाकता आपल्याला जायचंय बघा दवाखान्यामध्ये. तर आज थोडं आहे माझं दवाखान्यामध्ये काम, त्यासाठी चाललेलं आहे दवाखान्यामध्ये. आणि आमची चांबरटिकी बघा, ही चांबरटिकी सगळी जाळून टाकली कोणतरी. सगळं गवत जळून गेलेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला. तर जातो मी मध्ये थोडे कपडे बी घ्यायचे मला.
खुराक आणायचे मस्तपैकी सगळं घेऊन येतो, कार्यक्रम ओके करतो. चल तर काहीच आता जाऊन मी आलेलो आहे बघा बेगोनवरनं, म्हणजे मी रानातच चाललेलो आहे. तर आपण बघा घेतलं बघा, ही बघा कपड्याची पिशवी आहे आणि आपला भुसा आहे, गाय छाप भुसा आणि मी आणि आपली ही सिटी 100 आणि चाललंय बघा रानामध्ये. आणि आता परत करतो आपलं काम चालू. तर असं असतंय शेतकऱ्याचं जीवन, चालू कामामधनं जायला लागतंय बघा आपल्याला, कुठं बी जायला लागतं. आणि ती फक्त शेतकऱ्याला जमतं कुठं बी जायला चालू कामाला, बाकी कोणाला नाही जमत. ते फक्त शेतकऱ्याला जमतं चालू कामाला जायला. आणि विषय आता झाला बघा असा, गाडी लोडला आली आपल्या खडीमध्ये बघा आणि गाडीच बंद पडली जाग्यावर. विषय पंपात झालाय, विषय आयट्यात करून टाकला आता. तर गाईज तुम्हाला दिसतच असेल किती अंधार पडलेला आहे. तुम्हाला सांगतो जवळजवळ 7 वाजले आता आणि आम्ही आताच घरी चाललेलो आहे. तर काय नाही, आता आम्ही जातो बा मस्त घरी. आपल्या गाडीला फॉग लाईट आहेत आपल्या डायरेक्ट नाथखोळा विषय पंपात, विषय आयटीआत, डायरेक्ट विषय आयटीआत करून टाकलाय. निघालो बा घरी आणि चला भेटू उद्या त्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे आमची तर खडकीमध्ये बाळूमामांचं खूप मोठं मंदिर आहे, पाहू शकता मंदिर आहे. मी करण आमची सगळी माऊ रामा आम्ही सगळे आलेलो बघा मंदिरामध्ये. जातो दर्शन देतो मस्तपैकी. चाल थोडं कीर्तनाला आलोय बघा, कीर्तन बिर्तन करतो मस्तपैकी, प्रसाद घेतो आणि निघतो आम्ही आमच्या घरात.